देशभरात इंडिगो विमानांचा घोळ आज 5व्या दिवशी सुरूच आहे। देशात आजही शेकडो उड्डाणं रद्द होत आहेत। मुंबई, पुणे, बंगळुरू आणि त्यासोबतच नागपूर विमानतळावर प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत। पुण्यामधून काल दिवसभरात 69 उड्डाणं रद्द झाली आहेत। इंडिगो वगळता इतर विमान कंपन्यांची उड्डाणं मात्र सुरळीतपणे सुरू आहेत। आता याच घोळावरून इंडिगो कंपनीला डीजीसीएनं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स यांना ही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। इंडिगो सीईओंकडून 24 तासांमध्ये स्पष्टीकरणही मागण्यात आलेले आहे। इंडिगोवर कारवाई का करू नये असा सवाल डीजीसीएनं उपस्थित केलाय। इंडिगोवर दंडात्मक कारवाई का करू नये असा डीजीसीएचा सवाल आहे। योग्य उत्तर न मिळाल्यास डीजीसीए इंडिगोवर कठोर कारवाई करणार असल्याचं कळतंय। तर या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी मिकी घई आपल्या सोबत आहे। मिकी, एका बाजूला आता प्रवाशांना त्यांच्या कॅन्सल झालेल्या तिकिटाचे पैसे परत मिळणार आहेत, मात्र आता इंडिगो मोठ्या संकटात सापडलेली आहे। कशी नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि इंडिगोला आता उत्तर देण्यासाठी किती वेळ देण्यात आला आहे? माधवी, खरं तर आज 5वा दिवस आहे ज्या पद्धतीने प्रवासी इंडिगो विमानाने प्रवास करतायत त्यांना मोठा फटका बसलेला आहे। तासंतास 2-2 दिवस ते विमानतळावर लटकून पडलेले आहेत, अडकून पडलेले आहेत आणि ज्या पद्धतीने विमानतळावर गोंधळ पाहायला मिळाला, अक्षरशः रेल्वे स्टेशनवर ज्या पद्धतीने परिस्थिती असते त्याच पद्धतीने परिस्थिती प्रवाशांची विमानतळावर पाहायला मिळाली। आज 5वा दिवस आहे, थोडंफार काही बदल या ठिकाणी पाहायला मिळतोय। इंडिगोची विमानं अजून सुद्धा रद्द होत आहेत, काही उशिराने धावत आहेत, मात्र इतर विमानं जे आहेत ते आता हळूहळू बऱ्यापैकी सुरळीत आलेले आहेत। आता मी पुणे विमानतळावर आहे आणि इथं जर परिस्थिती दाखवली तर काही प्रवासी इथून निघून गेलेले आहेत। विचारपूस केली जाते की आम्हाला पैसे कधी परत मिळतील। काही लोकांनी त्यांचे फ्लाइट्स या ठिकाणी इंडिगोचे कॅन्सल केलेले आहेत आणि दुसऱ्या फ्लाईटनी जाणं पसंत केलेलं आहे, मात्र फ्लाईटचे दर हे खूप महाग झालेले आहेत। माझ्यासोबत आत्तासुद्धा या ठिकाणी काही प्रवासी आहेत जे वेगवेगळ्या विमानांनी येत आहेत, काहींनी कॅन्सल केलेलं आहे। दादा, जे प्रवाशांना तुम्ही रिसीव्ह करायला आले ते कशा पद्धतीने प्रवास होतोय, काय तक्रारी आहेत? म्हणजे तुम्ही बरेच वेळ थांबला इथं? हां, तर त्यांच्या बऱ्याच लोकांच्या काय झालं, त्या फ्लाईट केलेल्या होत्या इंडिगोच्या आणि इतर एअरलाईन्सच्या पण, परंतु त्यांना फ्लाईट कॅन्सल झाल्यामुळं त्यांना त्या कॅन्सल करून दुसऱ्या फ्लाईट बुक कराव्या लागल्या। म्हणजे त्यांचा कॉस्ट पण वाढली, खर्च पण दुसरा लागला, परत पैसे त्यांना द्यावे लागलेत आणि कसे आमचा प्रोग्राम इथे अर्जंट होता त्याच्यामुळं त्यांना यावं लागलं। क्वार्टरली मीटिंग असल्यामुळं त्यांनी कॅन्सल करून आलेत। परिस्थिती आता काय आहे? इतर विमानतळावर ते काय म्हणतायत, काय परिस्थिती आहे? नाही, परिस्थिती अशी आहे की इंडिगो विमानाचे जे काही चाललेलं आहे त्यामुळं सगळे लोक फ्लाईट कॅन्सल करून किंवा कंपनी स्वतः कॅन्सल करून दुसऱ्या फ्लाईटनी यायची व्यवस्था करतायत। बरं, आता पैसे परत दिले जाणार, कॅन्सलेशनचे पैसे परत देण्याचे निर्देश सरकारकडून देण्यात आलेले आहे, डीजीसीआय कडून देण्यात आले। पैसे मिळाले तर चांगलंच आहे, कारण काय कोणाला कशाला भुर्दंड व्हायचं? का ज्यांना अर्जंट आहे त्यांना तर पैसे खर्च हो किंवा काय हो यावं तर लागेलच, आहे ना। पैसे तर मिळालेच पाहिजे प्रत्येकाचे परत। पैसे तर परत मिळालेच हवेत। आता मी पुढे जाऊन दाखवतो माधवी, बरेच फ्लाईट या ठिकाणी कॅन्सल सुद्धा झालेले आहेत। काल दिवसभरात पुण्यातील जवळपास 70 विमानं कॅन्सल झालेली आहेत, उशिराने धावत आहेत। सर, काफी लेट चल रही है फ्लाइट्स, आप कहाँ से आए हो? मैं पुणे से आया हूँ। जी, आप कहीं जा रहे हो? नहीं, मैं हैदराबाद से आया हूँ। मेरा फ्लाइट टाइम पे आया है। अभी फिलहाल वहाँ पे क्या परिस्थिति है? बहुत सारे लोग अभी फिर फंसे हुए हैं एयरपोर्ट पे। नहीं, शायद नहीं। इंडिगो की जो फ्लाइट से इम्पॅक्ट, एयर इंडिया की थी। अच्छा, आप दुसरे अशा पद्धतीने दुसरे फ्लाइट्स घेत आहेत। मी पुढे जाऊन तुला दाखवतो। पुणे विमानतळावर सध्या आसन व्यवस्था सुद्धा वाढवण्यात आलेली आहे, 200 आसन व्यवस्था वाढवण्यात आली आणि त्याचबरोबर आतमध्ये जे स्टॉल्स आहेत तिथे देखील जेवणाची, दुधाची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे। ही परिस्थिती अनेक विमानतळावर आहे आणि पुण्याच्या विमानतळावर देखील काहीशी परिस्थिती तशीच सध्या दिसतेय। माधवी, नक्कीच कालप्रमाणे आजही मोठ्या प्रमाणावर उड्डाणं कॅन्सल होत आहेत, रद्द होत आहेत आणि त्यामुळे विमान प्रवाशांना आजही मोठ्या त्रासाचा सामना करावा लागतोय। मिकी, तुझ्याकडून अपडेट घेत राहू। सत्य, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।
आहे